सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे हा अभंग प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून प्रेममूर्ती नामदेव महाराज विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी काय कार्य केलं त्या कार्याचं दिग्दर्शक या अभंगाच्या माध्यमातून करतात. का करू शकतात? इतर संतांनी ज्ञानोबा वर्णन केलं परंतु त्यांनी ज्ञानोबा सहवास मात्र अनुभवलेला नाही आहे. ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी पाहून किंवा त्यांचं वाङ्मय पाहून किंवा त्यांच्या जीवनातले काही प्रसंग पाहून तशा प्रसंगाने आणि त्या कार्याने प्रभावित होऊन त्या साधू संतांनी ज्ञानोबा केलेलं वर्णन आहे. परंतु नामदेव महाराज एक असे संत आहेत ते ज्ञानोबा कार्याला प्रभावित झालेले नाही आहेत किंवा वाङ्मयाकडे पाहून तर प्रभावित झाले असं म्हणता येत नाही. किंबहुना त्यांचं कार्य पाहून आणि त्यांचं वाङ्मय पाहून तर नामदेव महाराज प्रभावित झाले याच्यात नवलच नाही. पण प्रत्यक्षात नामदेव महाराज ज्ञानोबा सहवासात राहिलेले आहेत आणि व्यक्ती सहवासात राहिल्याच्या नंतर चांगला कळत असतो. पूजनीय घोलेबाबा एक वाक्य सांगायचे की बुवा 2 तासात किती ब्रह्मज्ञान सांगतो यापेक्षा तो 22 तासात काय जगतो हे पाहिलं पाहिजे. विठाला म्हणून नामदेव महाराज एवढे सहजासहजी माऊलीवरती प्रेम करायला त्यांनी प्रारंभ केलेला नाही आहे. कारण नामदेव महाराजांचा आणि ज्ञानोबा यांच्या जीवनातल्या पहिल्या भेटीचा जर प्रसंग जर पाहिला तर नामदेव महाराज ज्यावेळेला आळंदीला आलेत भेटण्याकरता त्यावेळेला ते कुणाच्याही पाया पडत नाहीत. ना निवृत्तीनाथाच्या ना ज्ञानोबा यांच्या ना सोपन काकाच्या ना मुक्ताईच्या कुणाच्याच पाया पडत नाहीत. उलट त्यांच्या अंतकरणात अहंकार उत्पन्न होता की देवाच्या संगतीमध्ये मी राहतो, मला काय कुणाच्या पाया पडण्याची गरज आहे असा त्यांचा एक अभिमान होता, असा पुष्टगंध त्यांचा होता. म्हणजे एवढंच मला सांगायचं आहे. पहिल्यांदा ज्यावेळेला ज्ञानोबा यांची आणि नामदेव महाराजांची भेट झाली त्या भेटीमध्ये नामदेव महाराज ज्ञानोबा यांच्या चरणावरती लोटांगण घेत नाहीत. किंबहुना ज्ञानोबा विषयी नामदेव महाराजांच्या अंतकरणामध्ये तेवढी आत्मीयता, तेवढी जिज्ञासा, तेवढी प्रेम, तेवढी तळमळ, तेवढी करुणा मात्र पहिल्या भेटीमध्ये दिसत नाही. पण ज्या वेळेला नामदेव महाराज आणि ज्ञानोबा तीर्थयात्रा करण्याकरता जातात आणि त्यांचा संघ घडतो त्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर मग नामदेव महाराजांच्या लक्षात येतं की ज्ञानोबा जीवन हे सामान्य नाही आहे. हिमालयापेक्षाही महान आणि गंगेपेक्षाही पवित्र असं ज्ञानोबा जीवन आहे. जे तपोतेजांची या रासी का एकायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. तीर्थयात्रा कशा करता करायच्या असतात? आपल्या शरीरातील अंतकरणातील जे मल आहेत हे घालवण्याकरता, पाप घालवण्याकरता, देहाला पवित्र करण्याकरता. पण ज्ञानोबा आदी हे जे संत होते हे तीर्थयात्रेला गेले हे केवळ पाप घालवण्याकरता आणि पुण्य संपादन करण्याकरता नाही तर तीर्थांना प्राप्त झालेलं मालिन्य ते घालवून त्यांना पावित्र्य प्रदान करण्याकरता यांनी तीर्थयात्रा केली. विठाला माणूस यांना दुरून पाहून काही कळत नसतो, माणूस सहवासात गेल्याच्या नंतर कळत असतो. आपल्या मराठीत एक म्हण आहे, डोंगर दुरून फार साजरा दिसतो, चांगला दिसतो, पण जवळ गेल्याच्या नंतर डोंगरावरती झाडं असतात, झुडपं असतात आणि सगळे खड्डेच असतात. दुरून डोंगर साजरा असं आपल्या इकडं म्हणतात. तसं काही काही लोक दुरून चांगले दिसतात पण जवळ गेल्याच्या नंतर असं वाटतं नको रे बाबा यांची संगती, यांच्यापासून लांबच राहिलं, 2 हात लांब राहिलेलं बरं. पण नामदेव महाराज जोपर्यंत ज्ञानोबा यांच्या सहवासात गेले नाही तोपर्यंत ज्ञानोबा यांचं महत्त्व त्यांना कळालं नाही. आणि एकदा का ज्ञानोबा यांचा संघ त्यांना घडला की पुन्हा नामदेव महाराज म्हणतात आता मला ज्ञानोबा माझ्या जीवनापासून वेगळं करावं असं वाटत नाही, असं वाटतं नित्य ज्ञानोबा यांच्या सहवासात राहावं. आणि याच्या पुढे सांगू का, ज्यावेळेला ज्ञानोबा यांनी समाधी घेतली ना, समाधी घेतल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा तर रडलाच, सगळे वारकरी तर रडलेच, याच्यात नवल नाही. पण सगळ्यात जास्त धाय मोकलून जर कोणी रडला असेल तर ते नामदेव महाराज रडले. याच्याही पुढे सांगतो तुम्हाला, समाधी घेतल्याच्या नंतर सगळे साधू संत आपापल्या घराकडे जाण्याकरता निघाले. पण नामदेव महाराजांनी हट्ट धरला, देवा मला जोपर्यंत तुम्ही ज्ञानोबा यांचं दर्शन पुन्हा घडवून देत नाहीत तोपर्यंत मी आळंदी सोडणार नाही. म्हणजे समाधी झाल्याच्या नंतर सुद्धा नामदेव महाराजांनी हट्ट धरला की मला एकदा ज्ञानोबा यांची भेट घ्यायचीच आहे. आणि नाविलाजाने ज्ञानोबा पुन्हा नामदेव महाराजांचं समाधान करण्याकरता समाधी घेतल्याच्या नंतर पुन्हा नामदेव महाराजांचं दर्शन देण्याकरता समाधीतून बाहेर यावं लागलं. याचं कारण जर काय असेल तर नामदेव महाराजांच्या अंतकरणात ज्ञानोबा विषयी असणारं अतूट आणि उत्कट प्रेम. विठाला तात्पर्य माझं एवढंच आहे, पहिल्या भेटीमध्ये ज्ञानोबा यांचं महत्त्व, ज्ञानोबा यांचं ऐश्वर, ज्ञानोबा यांची किंमत नामदेव महाराजाला कळली नाही आळंदीमध्ये. पण ज्यावेळेला सहवासात राहिले, त्यांच्या संगतीमध्ये राहिले आणि राहिल्याच्या नंतर मग त्यांच्या लक्षात आलं की ज्ञानोबा हे दिसतात तसे नाही आहेत. दिसतंय फक्त 16 वर्षाचं वय, परंतु यांची उंची फार महान आहे. यांची उंची ब्रह्मापेक्षाही व्यापक आहे, आकाशापेक्षा यांची उंची व्यापक आहे. यांच्या उंचीची मर्यादा कोणीही करू शकत नाही. पण हे त्यांच्या उशिरा लक्षात आलं. कशाकरता सांगतो मी तुम्हाला हे, नामदेव महाराज ज्ञानोबा यांच्या सहवासामध्ये गेल्याच्या नंतर त्यांचं जीवन पाहत असताना त्यांच्या लक्षात आलं की ज्ञानोबा हे दिसतात तसे नाहीत. जसं जगद्गुरू तुकोबारायांनी स्वतः आपल्याविषयी एकदा म्हटले
की मी दिसतो तसा नाहीये. दिसतो पुसणे ते पुसा पांडुरंगा, पुसणे ते पुसा पांडुरंगा, पुसणे ते पुसा पांडुरंगा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. तुका म्हणे नोहे दिसतो मी कैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. तुका म्हणे नोहे दिसतो मी कैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. तुकोबरायांनी स्वतः आपल्याविषयी सांगितलं, मी कोण आहे. तुम्हाला पुसायचं असेल म्हणजे पुसणे म्हणजे विचारायचं असेल तर तुम्ही पांडुरंगाला विचारा. दिसतो मी तैसा नव्हे, मी जसा दिसतो तसा नाहीये. मग मी आहे काय? तुम्हाला मी दिसतोय 3.5 हाताचा, तुम्हाला मी दिसतो मराठा कुळामध्ये जन्माला आलेला, तुम्हाला दिसतो मी देहूमध्ये जन्माला आलेला, परंतु मी दिसतो तसा नाहीये. मग आहात कसे? अनोर येनो या थोकडा, तुका आकाशा एवढा. जसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी दिसतो तसा नाहीये, तसं नामदेव महाराज ज्यावेळेला ज्ञानोबरायांच्या सहवासामध्ये जातात त्यावेळेला नामदेव महाराजांच्या लक्षात येतं की माऊली दिसतात तसे नाही आहेत. हे दिसतात फक्त 16 वर्षाचे, परंतु 16 वर्षाच्या अतीत असणारं जे कालाचीही मर्यादा त्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कालाच्या अतीत असणारं ते परब्रह्म, त्या परब्रह्माचाच मूर्तिमंत अवतार म्हणजे ज्ञानोबराय. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. साक्षात कालाच्या अतीत असणारं, जिथे कालचक्र चालत नाही असं विशेष असणारं, स्वगत सजाती विजाती भेदरहित केवळ सच्चिदानंद घन असणारं जे परमात्म स्वरूप आहे, त्या परमात्म्याचा मूर्तिमंत अवतार म्हणजे ज्ञानोबराय. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, एर मानुसपण ते भांब लौकिक भागो. ज्ञानोबराय स्वतः वर्णन करतात, ज्ञानी पुरुष जे असतात दिसते तसे ते नसतात. मग ते असतात कसे? चे चालते ज्ञानाचे बिंब, चालतं बोलतं ज्ञानाचं मूर्तिमंत बिंब. मग आकाशात जर पाहिलं तर साक्षात तेजाचं बिंब म्हणजे सूर्य भगवान आहेत. आकाशात जर पाहिलं साक्षात अमृताचं बिंब म्हणजे चंद्र भगवान आहेत. तसे या पृथ्वी तलावरती चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब म्हणजे ज्ञानोबराय आहेत. विठाला विठाला. ज्ञानोबरायांचे हात माऊलींचे पाय म्हणजे होते तरी काय? तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ. जसे मटकीला अंकुर फुटतात, जसे वाटाण्याला अंकुर फुटतात, तसे इतर धान्यांना अंकुर फुटतात, तसं साक्षात सुखाला फुटलेले अवयव हात पाय म्हणजे तो ज्ञानोबरायांचा देह आहे. आणि हे लक्षात आलं केव्हा? ज्यावेळेला ज्ञानोबरायांच्या सहवासात गेल्याच्या नंतर मग लक्षात आलं. आणि मग नामदेव महाराजांनी ज्ञानोबरायाकडे पाहून त्यांचं ते अद्भुत जीवन पाहिल्याच्या नंतर, त्यांचं ते जीवन अनाकलनीय आहे हे कळल्याच्या नंतर ज्ञानोबरायांचं जे वर्णन केलंय ते अभंगाच्या पहिल्या चरणात. ज्ञानराज माझी योग्याचे माऊली, ज्ञानराज माझी योग्याचे माऊली, योग्याचे माऊली.
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. नामदेव महाराज विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना पहिलं विशेषण देतात ज्ञानराज, ज्ञानांचा राजा. एक अभंग तुमच्या पाठ आहे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानराज का म्हणलं असेल त्याचं कारण असं आहे, ज्ञान किती प्रकारचे सांगता येत नाही. अनेक शास्त्रामध्ये 2 अज्ञानं सांगितले आहेत, एक तूल अज्ञान आणि एक मूल अज्ञान. मूल अज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा अनुभव नसणं, याला मूल अज्ञान म्हणलं आहे. आणि तूल अज्ञान किती येत सांगताच येत नाही. अनेक प्रकार. आता समजा इथं गायन हे महाराज करतात, ज्याला गायन येत नाही त्याच्यावरती काय आहे, अज्ञानच आहे. म्हणजे हे कोणतं अज्ञान आहे, तूल नावाचा अज्ञान आहे. आणि अशा किती कला आहेत, 14 विद्या आणि 64 कला. समजा एका कलेमध्ये माणूस निष्णात झाला तर बाकीच्या कला अज्ञातच आहेत ना, म्हणजे त्याच्यामध्ये तो काय झाला, अज्ञानीच झाला. पण ज्ञानोबराय असे आहेत, एका कलेत नाही असं एकही ज्ञान नाही की ते ज्ञानोबरायांकडे नाही आहे. विश्वात जेवढे काही ज्ञान असतील ते सगळे ज्ञान ज्ञानोबरायांकडे आहे. ते म्हणाल असं कसं काय, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ज्ञानोबरायांकडे किती ज्ञान आहेत. सायकोलॉजी असेल, बायोलॉजी असेल, जिओलॉजी असेल, केवढे तुम्ही जेवढे नावं घ्याल तेवढे, म्हणजे तुम्हाला जेवढे नावं माहिती असतील शास्त्राचे दर्शनाचे, ते सगळ्या दर्शनाचं, त्या सगळ्या शास्त्राचं, त्या सगळ्या कलेचं, त्या सगळ्या विद्येचं ज्ञान ज्ञानोबरायांना आहे. कसं आहे, जर तुम्हाला जर अनुभव जर घ्यायचा असेल तर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीपासून तर 20 ओवीपर्यंत श्री गणेशाचं वर्णन केले. ओम नमोजी आद्या इथपासून तर ज्ञानोबरायांनी शेवटच्या 3 ओव्यामध्ये वर्णन केले. अकार चरण युगल, ओकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही जेत एकवटले, तेत शब्द ब्रह्म कवळले, ते मी श्री गुरु कृपा नमिले आदि बीज. म्हणजे ओम नमोजी आद्यापासून तर आदि बीज पर्यंत जगात जेवढे ज्ञान आहेत ते सगळे ज्ञान ज्ञानोबरायांनी गणपतीच्या रूपाने त्या ठिकाणी बांधलेत. म्हणून ज्ञानोबराय ज्ञानराज आहेत. विठाला विठाला आता ते गणेशाचं वर्णन करायला गेलं तर पुन्हा 10-15 मिनिटं आपले लांबतील. म्हणून जास्त विचार न करता ज्ञानराज या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वरी पहा. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अध्यात्माचे सिद्धांत सांगितलेत, पण अध्यात्मातले सिद्धांत पटवून देण्याकरता जे उदाहरण दिलेत ते इतर शास्त्रातले सिद्धांत दृष्टांत म्हणून वापरलेत. काय बुद्धी असेल याचा विचार करून पहा. वाक्य मी काय सांगतो हे नीट समजून घ्या. म्हणजे ज्ञानोबराला ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगायचं आहे, ब्रह्मज्ञानच सांगायचं आहे. पण ब्रह्मज्ञान सांगत असताना तो सिद्धांत पटण्याकरता एखादा दृष्टांत द्यावा लागत असतो. कारण श्रोत्याचे 3 प्रकार पडतात बघा. एक उत्तम श्रोता असतो, त्या उत्तम श्रोत्याला फक्त केवळ अनुभूती सांगितली की त्याला ज्ञान प्राप्त होतं, त्याला दृष्टांताची गरज पडत नाही, त्याला उत्तम श्रोता म्हणतात. आणि काही काही श्रोते असे असतात, त्याला सिद्धांत सांगितला की ते सिद्धांत कळण्याकरता त्यांना उदाहरण द्यावं लागतं. आणि सिद्धांत समजून सांगण्याकरता जे उदाहरण द्यावं लागतं ते उदाहरण देणारे सुद्धा जगाच्या पाठीवर फक्त ज्ञानोबराय आहेत. एखादा सिद्धांत समजून सांगण्याकरता कसं उदाहरण द्यावं हे उदाहरण देण्याचा आदर्श प्रत्येक वक्त्याने, प्रत्येक अभ्यासकाने फक्त ज्ञानोबरायाकडनं घेतला पाहिजे. आणि हे मी म्हणतो असं नाही, ज्ञानोबराय स्वतः सांगतात उदाहरण द्यावं तर मीच द्यावं म्हणतात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय साधूचे संगती, तरुणी पाय साधुनी संगती, तरुणी पाय ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. म्हणजे मला एवढं सांगायचं आहे, नीट ऐका बरं का. एखादा सिद्धांत समजून सांगण्याकरता दृष्टांत द्यावा लागतो आणि तो दृष्टांत फक्त ज्ञानोबरायांनीच द्यावा. नाहीतर काही काही लोक असे असतात त्याला शब्द दरिद्री म्हणतात. म्हणजे एखादा सिद्धांत सांगण्याकरता एखादं दृष्टांत द्यायचं असताना त्यांना आठवतच नाही ते. गुरुरे डॉक्टर बाबांनी एकदा सांगितलं होतं, कुठंतरी म्हणले मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये सभेचा एक नियम असतो बघा. पहिल्यांदा एक व्यक्ती उठतो, ते प्रस्तावना करत असतो. जर सभेला कधी गेला असताना ऐकण्याकरता तर एक व्यक्ती उठत असतो, तो कार्यक्रमाची प्रस्तावना करतो. आणि कार्यक्रमाची प्रस्तावना झाली की पुन्हा दुसरा एक उठत असतो, तो सांगत असतो यांनी आत्ता जे प्रस्तावित केलं त्या प्रस्ताविकाला माझं अनुमोदन आहे. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने अनुमोदन दिलं की मग तो कार्यक्रम चालू होत असतो. हा नियम आहे, हा याला काय असा प्रघात आहे. मग कार्यक्रम चालू झाला, एक सुशिक्षित व्यक्ती, पुढारी, मोठे अभ्यासक उठले, त्यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं. आता प्रास्ताविक झाल्याच्या नंतर ती व्यक्ती म्हटले आता ह्या कार्यक्रमाला आलेले फार अभ्यासक आहेत, हे मी आता जे प्रस्तावित केलं त्याला हे अनुमोदन देतील. मग अनुमोदन देण्याकरता जो उठलेला व्यक्ती असतो त्याने उठायचं, कार्यक्रमाची रूपरेषा सांगायची, आता ज्याने जे प्रस्तावित केलं त्यांनी काय प्रस्तावित केलं त्याचाही अनुवाद करायचा आणि सगळ्या कार्यक्रमाला माझं अनुमोदन आहे असं म्हणायचं असतं आणि खाली बसायचं असतं. मग कार्यक्रम चालू होतो.
तसा प्रास्ताविक झाला तो व्यक्ती अनुमोदन देण्याकरता उठल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, आत्ताच माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी फार सुंदर कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली आणि त्यांनी जी रूपरेषा सांगितली त्याला माझा आहे. काय आहे हेच त्याला सांगता येईना. त्याला अनुमोदन हा शब्दच आठवणार. त्याला फक्त एवढं म्हणायचं होतं, यांनी आता जे प्रस्तावित केलं त्याला माझं अनुमोदन आहे असं म्हणायचं होतं. पण शब्द दरिद्री होता तो, त्याला अनुमोदन हा शब्दच आठवना. तो 3दा म्हणला, आता जे प्रस्तावित केलं त्याला माझं आहे, आता जे प्रस्तावित झालं त्याला माझं आहे. शेवटी त्याला अनुमोदन शब्द आठवलाच नाही. तो म्हणला, आता ज्यांनी जे प्रस्तावित केलं त्याला माझं हे आहे. विठाला विठाला कशा करता सांगतो, एखाद्या शब्दाचं उच्चारण करण्याकरता सरस्वती मातेची कृपा लागते. आणि ज्ञानवराय सरस्वती मातेचं कसं वर्णन करतात, आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. कशा करता सांगतो, एखादा सिद्धांत सांगण्याकरता ज्ञानोबराय 1 नाही 2 नाही, कधी 3 कधी 4 कधी 5 कधी 10 उदाहरणं देतात. सगळ्या अभ्यासक लोकांना एखादा सिद्धांत पटवून सांगण्याकरता एक दृष्टांत आठवत नाही. ज्ञानोबराय एक सिद्धांत सांगण्याकरता 10 दृष्टांत पटवून देतात. सगळ्याच मला विषय सांगायला या ठिकाणी वेळ नाही, फक्त जाता जाता एक तात्पर्य सांगून जातो. ही गीता जी निर्माण झाली, पुढे येणार आहे तो विषय, कुणाकरता निर्माण झाली, अर्जुनाकरता. कुणी निर्माण केली, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने. आता ज्ञानोबरायला फक्त एवढंच सांगायचं होतं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाकरता गीता निर्माण केली, पण नुसतं अर्जुनाकरता केली असं नाही, निमित्त अर्जुनाला केलं. अर्जुनाला निमित्त करून जगाला गीता भगवंतांनी सांगितली अर्जुनाला, पण उपयोग झाला मात्र जगाला. सिद्धांत काय आहे, गीतेतील ज्ञान भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला आणि उपयोग झाला जगाला, एवढा सिद्धांत सांगायचा आहे. आता दृष्टांत सांगा, भगवंतांनी गीता अर्जुनाकरता सांगितली पण उपयोग जगाला झालाय, हा सिद्धांत समजून करण्याकरता ज्ञानोबरायने 3 उदाहरणं दिले. बघा कशी उदाहरणं दिले. पहिलं उदाहरण देतात ज्ञानोबराय, गाय एखादी व्याली, गाय व्याल्याच्या नंतर ती दूध देते, पण गाय दूध कुणाकरता देते, गाय दूध देते वासराकरता, पण उपयोग मात्र घरातल्या लोकांना होतो. पहिलं उदाहरण. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली अर्जुनाकरता, पण उपयोग झाला अख्ख्या जगाला. पहिलं उदाहरण जर नाहीच कळलं तर ज्ञानोबरायने दुसरं उदाहरण दिलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात पाऊस पडतो, आता 6 महिने पाऊस पडतो तो मुद्दा वेगळा आहे. ज्ञानोबराय म्हणतात पाऊस पडतो, पण विचारलं माऊली कोणाकरता पाऊस पडतो, म्हणले पाऊस चातकाकरता पडतो. कारण या निसर्गामध्ये चातक नावाचा एक असा पक्षी आहे, ते समुद्रातलंही पाणी पित नाही, नद्या भरलेल्या असल्या तरी ते पाणी पित नाही, किती विहिरी भरलेल्या असू द्या तरी ते पाणी पित नाही, ते मरल, पण नदीतलं नाल्यातलं पाणी ते पित नाही. मग कोणतं पाणी पितं, आकाशातून जे पडणारं थेंब असतात त्या थेंबाचं पाणी तो वरच्यावरची झेलतो, म्हणजे आकाशातून पडणारं पाणीच तो पितो, जमिनीवरलं पाणी पित नाही. एवढा तो चातक त्या मेघाचे, त्या पावसाच्या पाण्याशी अनन्य असतो. म्हणून पाऊस काय करतो, त्या मेघाकरता, त्या चातकाकरता वारंवार येत असतो. पण ज्ञानोबराय म्हणतात मग पाऊस कोणाकरता आला, चातकाकरता, पण उपयोग कोणाला झाला, अख्ख्या जगाला. तसं भगवंतांनी गीता कोणाला सांगितली, अर्जुनाला, आणि उपयोग कोणाला झाला, अख्ख्या जगाला. किती उदाहरणं झाले, 2. आता 3रं उदाहरण दिलं ज्ञानोबरायने. ऐका, माऊली म्हणतात कमळाचे 2 प्रकार आहेत, एक चंद्रविकासिनी कमळ आणि एक सूर्यविकासिनी कमळ. सूर्याचं उमलणं झाल्याच्या नंतर जे उमलतं आणि सूर्य मावळल्याच्या नंतर जे मावळतं त्याला सूर्यविकासिनी कमळ असं म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात ते कमळ जर सूर्य उगवला नाही तर ते उमलत नाही. कळतं का पहा, सूर्य जर उमलला नाही तर कमळ मात्र उमलत नाही. ज्ञानोबराय म्हणतात त्या कमळाला उमलण्याकरता सूर्य वारंवार उगवत असतो. मग सूर्य कशाकरता उगवला, कमळाला आनंद देण्याकरता, त्या कमळाचं विकसन करण्याकरता सूर्य भगवान आले. पण त्रिभुवनातल्या लोकांना प्रकाश प्राप्त झाला की नाही, मग सूर्य कुणाकरता आला, कमळाकरता, आणि उपयोग कोणाला झाला, आपल्याला. पाऊस आला कुणाकरता, चातकाकरता, आणि उपयोग कोणाला झाला, अख्ख्या जगाला उपयोग झाला. तसं ज्ञानोबराय म्हणतात गीता कोणाकरता सांगितली, अर्जुनाकरता, आणि उपयोग कोणाला झाला, तुम्हा आम्हा सर्वांना. विठाला विठाला. ओवे ऐका ज्ञानोबराय कशी लिहितात. वत्साचे नि ओरसे दुबते होय घरोद्देसे, झाले पांडवाचे नेमिसे जगदोद्धरण, चातकाची कणवे मेघ पाणीयासे धावे, ते त चराचर आघवे निवविले जाना, अनन्य गतिका कमळा लागी सूर्य वेळो वेळा, ते त सुखिया होई जे डोळा त्रिभुवनाचा, तैसा अर्जुनाचे नि व्याजे, गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. विठाला विठाला. लक्षात आलं. अभंगामध्ये पहिला शब्द काय वापरलाय, ज्ञानराज. ज्ञानराज म्हणण्याचं कारणच एवढं आहे,
एखादा सिद्धांत समजून सांगण्याकरता अनेक असणारे दृष्टांत ज्ञानोबराय इतर शास्त्राचे सिद्धांत दृष्टांत म्हणून वापरतात. म्हणून ज्ञानोबराय ज्ञानी नाही आहेत, तर ज्ञानांचे ते राजा आहेत. अनेक लोक ज्ञानी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्ञानी आहेत, पण ज्ञानोबराय सगळ्या क्षेत्रातले ज्ञानी आहेत म्हणून त्यांना ज्ञानराज म्हणतात. विठाला अजून कसे आहेत ज्ञानराज म्हणले, दुसरे विशेषण दिले, योग्यांची माऊली. माऊली या शब्दाचा अर्थ होतो आई. आता कोणाची आई आहेत? साधकाचा मायबाप तर ज्ञानोबराय आहेतच. साधकाचा मायबाप दर्शने हरिता, साधकाचा मायबाप दर्शने हरिता, सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. दुसरं विशेषण दिले ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना ज्ञानराज आहेत, पण कसे? योग्यांची माऊली. आता योग कशाला म्हणतात नीट ऐकून घ्या. योगाचे अनेक प्रकार आहेत. राजयोग, हठयोग, अष्टांग योग, असे योगाचे अनेक प्रकार आहेत. पण अष्टांग योग कशाला म्हणतात नीट ऐकून घ्या. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे योगाचे 8 अंग आहेत, म्हणून त्याला अष्टांग योग असं म्हटलेलं आहे. पण ज्ञानोबराय नुसते अष्टांग योग सांगतात असं नाही. ज्ञानोबराय योगामध्ये किती निष्णात आहेत याचा जर तुम्हाला अनुभव जर घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वरीतील 6वा अध्याय वाचा. वाचणाऱ्याची कुंडली जागृत होती बा. हो, वाचून पहा ज्ञानेश्वरीतला 6वा अध्याय, मग तुम्हाला कळेल ज्ञानोबराय योगात किती निष्णात होते. याच्याही पुढे सांगतो तुम्हाला. ज्ञानोबरायचा 6वा अध्याय वाचल्याच्या नंतर योग ज्ञानोबराय कसं सांगत हे तर लक्षात येईल. परंतु आता वर्तमान काळामध्ये योगाचा अभ्यास करणारे लोक तुम्हाला डोळ्याने दिसणार नाहीत, आणि कोणी असतील तर ते तुमच्या आमच्यामध्ये येणार सुद्धा नाहीत. गुरुरे डॉक्टर बाबांनी एक गोष्ट सांगितली होती. एक 5 वर्षापूर्वी हिमालयामध्ये योगाची साधना करणारा एक महात्मा आळंदीला आले, आणि इथं आळंदीमध्ये आल्याच्या नंतर ते संस्थेमध्ये गेले, आणि संस्थेत गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही संस्थेत पाठामध्ये ज्ञानेश्वरी शिकविता, तर 6वा अध्याय शिकवता, तर 6व्या अध्याय जे योग सांगितलं त्या योगाचं मार्गदर्शन करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. त्या संस्थेतल्या सगळ्या शिक्षक लोकांनी प्रामाणिकपणे सांगितलं, बाबा आम्हाला याचे फक्त थिअरी माहिती आहे, याचं प्रॅक्टिकल काय आम्हाला माहिती नाही. आम्ही सांगू शकतो, शब्दाचा अर्थ सांगू शकतो, पण प्रत्यक्ष ही साधना कशी करायची ह्या आम्हाला माहिती नाही. मग तुझे योगी आहेत ना ते साधू हिमालयातून आलेले, ते डॉक्टर बाबाकडे आले, आणि त्यांनी डॉक्टर बाबाला विचारलं की एवढी मला प्रॅक्टिकल हा योग कसा आहे मला सांगा. डॉक्टर बाबांनी सांगितलं, बाबा आम्हालाही माहिती नाही, आम्ही ज्ञानाचे उपासक आहोत, योग कसा करायचा हे आम्हाला माहिती नाही. आम्ही सांगू शकतो, पण प्रत्यक्ष कसा करायचा प्रॅक्टिकल आम्हालाही सांगता येणार नाही. तुम्ही एक काम करा, ज्ञानेश्वरीच्या आजनवृक्षाखाली पारायण करा, ज्ञानोबरायांची कृपा झाली तर तुमच्यावरती होऊ शकते. कारण आळंदीमध्ये एक सामर्थ्य असं आहे, आजनवृक्षाच्या झाडाखाली बसून जो ज्ञानेश्वरीचे पारायण करतो ना त्याला ज्ञान प्राप्त होतच, असं साक्षात प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी लिहून ठेवलंय. स्वतः प्रमाण आहे. आजानवृक्षाची पाने जाण, जो भक्षुनी करील अनुष्ठान, तयासी प्राप्त होईल ज्ञान, येत संशय नाही. नामदेव महाराजांनी त्याची पानं खाऊन जर एखाद्या व्यक्तीने जर साधना जर केली तर नामदेव महाराज म्हणतात त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि त्या प्रमाणाला अनुसरून डॉक्टर बाबांनी त्या महात्म्याला सांगितलं, तुम्ही आजनवृक्षाखाली बसून तुम्ही पारायण करा, ज्ञानोबरायांची कृपा झाली तर तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं. कारण ज्ञानोबरायांची कृपा रेड्यावरती होते तर तुमच्यावर का होणार नाही? ज्ञानोबरायांची कृपा मेलेल्या माणसावरती होते तर तुमच्यावरती का होणार नाही? ज्ञानोबरायांची कृपा एका भिंतीवर होते तर आपल्यावरती का होणार नाही? ज्ञानोबरायांची कृपा एका स्त्रीवरती होते तर आपल्यावरती का होणार नाही? 1400 वर्ष जिवंत राहिलेल्या चांगदेवावरती ज्ञानोबरायांची कृपा होते तर मग आपल्यावरती का होणार नाही? तसं डॉक्टर बाबांनी त्या व्यक्तीला सांगितलं, तुम्ही आजनवृक्षाखाली पारायण करा, माऊलीची तुमच्यावरती कृपा होईल, आणि जे काही प्रतिबंध तुमच्या साधनेमध्ये उत्पन्न होत असतील ते तुम्हाला सापडतील. आणि तो व्यक्ती आजनवृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरीचे पारायण करू लागला. संन्यासी महात्मा होता तो. सकाळी उठायचं, इंद्रायचं स्नान करायचं आणि तिथं पारायण करत बसायचं. आणि त्याचे जे प्रश्न होते तो जसं जसं पारायण करत चालला तसे तसे त्याचे प्रश्न सुटत चालले. आणि त्याचा प्रश्न असा होता की योगाचं नेमकं सार काय आहे हे त्याला समजून घ्यायचं होतं. नीट ऐका बरं का, योग ही जी प्रणाली आहे त्याचं सार काय आहे हे त्याला समजून घ्यायचं होतं. समजा आता तुम्ही सगळे संगीतामध्ये निष्णात आहात, संगीताचं सार जर काय आहे असं जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही सांगू शकता का काय संगीताचं सार आहे ते? ज्यांनी संगीताला जीवन समर्पित केले ती लोक सांगू शकतील. मी पाठीमागं एका मोठ्या उस्ताद व्यक्तीची मुलाखत ऐकली होती. त्यांचं अख्खं जीवन गेले त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांचे वडीलही गायक, त्यांचे पंजोबा, अख्खा घराणाच त्यांचा.
आणि एवढ्या महान घराण्यात जन्माला आले ते महापुरुष म्हणत होते, माझा घराण्याचे घराणे गेले, आमच्या पिढ्याच्या पिढ्या गेल्या संगीतात, माझं जीवन चाललंय, पण संगीतातला मला अजून साकाळ आला नाही, असं हे त्यांचं वाक्य होतं. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? एखाद्या व्यक्तीला जर विचारलं संगीताचं सार काय आहे सांगा, नाही सांगता येणार एका वाक्यामध्ये, गोंधळून जाईल तो. कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही संगीताचं सार हेच आहे. तसं त्या व्यक्तीला प्रश्न होता, योगाचं सार काय आहे? हा अभ्यास करण्याकरता, हे समजून घेण्याकरता अख्ख्या जगात तो फिरला. अमेरिका जाय, फ्रान्स जाय, इकडं जाय, तिकडं जाय, पण त्याला योगाचं सार काय आहे हे त्याला कळलं नाही. आणि तो फिरत फिरत आळंदीला आला. त्यांनी संस्थेत जाऊन विचारलं योगाचं सार, नाही सांगता आलं महापुरुषांना. डॉक्टर बाबांना विचारलं, ते म्हणले मलाही नाही सांगता येणार. पण ज्यावेळेला ते ज्ञानेश्वरीचे पारायण अजानोक्षाखाली बसून करत होते, त्यावेळेला पारायण करत असताना एक ओवी त्यांच्या समोर आली. आणि ती ओवी ऐकल्याच्या नंतर ज्ञानोबरायांनी योगाचं सार सांगून ठेवलं हे त्या व्यक्तीच्या लक्षात आलं. आणि ती ओवी वाचल्याच्या नंतर तो साधू महात्मा मंदिरातच नाचायला लागला. आणि तो मंदिरातच म्हणू लागला, क्या बात है, वा ज्ञानेश्वर महाराज, वा ज्ञानेश्वर महाराज. कारण त्याला विचारलं लोकांनी, का हो काय झालं तुम्हाला? ते म्हणे काय नाही, ज्या प्रश्नाच्या उत्तराकरता मी अख्ख्या जगात फिरलो, त्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानोबरायांनी एका ओवीत सांगून ठेवलंय. काय आहे योगाचं सार? ती ओवी अशी होती, अर्जुना समत्व चित्ताचे. पुढं शब्द काय आला बघा, तेचे सार जाण योगाचे. अर्जुना, योगाचं सार जर काय असेल तर चित्ताची समानता, म्हणजे चित्त निर्विकार राहणं, चित्त स्थिर राहणं, कसल्याही प्रसंगात चित्त विचलित न होणं, हे योगाचं सार आहे. पण अशी अवस्था कधी प्राप्त होते? ज्ञानोबा तेही पुढे सांगून ठेवतात, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. मनाचं आणि बुद्धीचे एकीकरण झालं की चित्ताची स्थिरता प्राप्त होते. आणि चित्ताची स्थिरता प्राप्त झालं की योगाचं सार प्राप्त झालं. विठाला विठाला.